हॅलो टू माय वंडरफुल पीपल, वेलकम बॅक टू द माय येट अनदर ब्लॉग. आम्ही बघतोय विक्रम मेस्सी आणि अर्शद वारसीचा सिरीज. काय रे त्या सिरीजचं नाव? पेड्रो समथिंग आहे ना, पेड्रो समथिंग असं काहीतरी आहे. मला पण सिरीज माहिती नाही, आम्ही जस्ट बघायला घेतली. मी काल बघितलेली, माझी फिनिश केली मी, आणि आता ही लोक बघतायत. मम्मीने पण काल रात्री 2 पर्यंत बघितली आणि महाराजांनी 5 वाजेपर्यंत आम्हाला जागे ठेवलेले. सो आज आम्ही ती सिरीज बघतोय. आता हे 2 जण पुन्हा बघतायत ती सिरीज. कारण सिरीज जेव्हा बिगिनिंगला कोणी बघतं ना, तर असं वाटतं यार फुल्ली म्हणतात ना एकदम ऍक्शन थ्रिलिंग मूवी आहे किंवा ऍक्शन थ्रिलिंग सिरीज आहे. त्याच्यामध्ये खूप फायटिंग असेल, खूप ट्रॅजेडी असेल, मर्डर असेल, पण इव्हेंच्युअली माणसाला एवढा धक्का बसतो ना की खूप कॉमेडी येते. खूप म्हणजे म्हणतात ना अशी कॉमेडी आहे त्याच्यामध्ये. मारधाड नाहीये, काही नाहीये, फक्त पळापळी दाखवली आहे. खूप छान आहे, म्हणजे त्याचा एंड खूप चांगला आहे आणि खूप छान वाटतं बघायला सिरीज. अर्शद वारसी आहे त्याच्यामध्ये, विक्रम मेस्सी आहे. आणि अर्शद वारसी सोबत तुला माहिती का कोण आहे? जे मुन्ना भाई मध्ये लास्टच्या ह्याला नाही का, ते एक लास्टच्या सीनला आहे ना, लहान पोरगा दाखवलाय त्याच्यासोबत. सो दुपार झालेली आहे आणि माझ्या मैत्रिणीने मला दगा दिलाय. मला सकाळी सकाळी फोन करून विचारते, श्रद्धा घरी आहेस ना? मी म्हणलं मी कुठं फिरायला चालली. मग ते नाही, आज विचार करते तुझ्या घरी येण्याचा. प्राजक्ता तिचं नाव. आणि मला बोलली मी येते, पाऊस पाणी नाहीये तर येऊन जाते. आणि आज पाणी नाही नेमकं. आज किती दिवस झाला, आम्ही भरपूर दिवस झाला, पाणी आहे भरपूर, छान पाणीच आहे. पण कालपासून आम्हाला, मम्मी गेली काल दवाखान्यात डेंटिस्ट करा, तर ती घरी येता येता तिला खूप उशीर झाला. मग आता ते सगळं तिने वापरलं ते पाणी. आता सगळंच खाली झालं आणि पाणी आम्हाला ठिपूस नाहीये वापरायला. तरी म्हणलं जाऊ दे, हरकत नाहीये. आणि चिकन वगैरे आणलं. मी म्हणलं चला बिर्याणी करूया, ती येते तर मस्त गप्पा गोष्टी होतील वगैरे, भेटणं होईल. कारण ती खूप म्हणजे जेव्हापासून डिलिव्हरी झाली तेव्हापासून तिची इच्छा होती की ना मी येईल. पण तिला पण ती भीती होती की पावसा पाण्याचं कसं होईल म्हणून. आता ती आले म्हणजे आज बोलली मला, पण बोलली समहाव मला नाही जमणार एकटीला, तर बघू मी माझ्या मिस्टरांसोबत. म्हणजे चालेल, जसं तुला योग्य वाटेल तसं. तर तिने सांगितलं, मी चिकन आणलं. आता ती येणार नाही, मग आता चिकनचा बेत आमच्यावरती, आता आम्हीच करतोय. तर या राजांना एक माणूस लागलेला आहे इथं कामाला, रातभर जागून आता दिवसा झोपायचे कामं चालले. त्यांची नाईट ड्युटी संपली, आता डे ड्युटीला ते लोक झोपतायत. असंय, आम्ही पागल आहे तिकडं. दे त्याच्या बमवरती एक फटका, मी तर म्हणते. नाही तर काय, रातभर जागतोय. सकाळी 5 वाजता कोण झोपतं रे बाबा, कोण झोपतं? भाऊ मला म्हणतोय ते तुझ्यावरतीच गेले, नाईट आऊल असल्यासारखे म्हणतो, तुझ्यावरतीच गेले. मम्मीनी करायला घेतली मस्त अशी बिर्याणी. 2-3 वेळा केली बिर्याणी, बट समहाव ते म्हणजे थोडस प्रपोर्शन चुकलेलं. मग ह्या टायमाला थोडं कमीच करतोय आम्ही. बघू कसं. हो झालं, छान मस्त. ह्याच्यामध्ये काय घेतलंय, आणि ही आहे आपली साधी हिरवी आहे की नाही बिर्याणी, मिक्स बिर्याणी. पुलाव बोलू शकतो आपण, पुलाव बोलतात मुस्लिम्स लोक, पुलाव बोलतात त्याला. ह्याला बिर्याणी नाही म्हणत. आपण कधीतरी खातो तर बिर्याणी ह्याच्याच याने खातो. तर तिने सगळे खडे मसाले टाकलेले, तेजपत्ता, लवंग, इलायची आणि कांदा परतून घेते. आणि हा इथं ग्रीन मसाला करून ठेवलेला आहे, अलॉंग विथ कोथिंबीर आणि पुदिना आणि टमाटा पण आहे. आणि बघू आता, ती करतेच आहे बाजूला, तर मी तसं दाखवते. फर्स्ट टाइम मी ही बिर्याणी आय थिंक दाखवायला लागले. यापूर्वी पण भरपूर वेळा केली, पण कधी रेसिपी नाही व्हिडिओ मधलं, म्हणजे व्हिडिओ मध्ये कधी रेसिपी नाही शेअर केलेली आहे. सो टुडे इज द रेसिपी ओव्हर हिअर. आणि आय थिंक ही बिर्याणी जरा जास्त आवडते, आहे की नाही? कारण ही बिर्याणी कशी होते पटकन आणि टेस्टी पण लागते, तितकीच टेस्टी पण लागते, आहे की नाही? अरे मुस्कानची मम्मीला, मम्मी बोल ना मावशींना, काय बिर्याणी बनवतात यार त्या आल्या ना एक दिवशी, खरंच त्यांच्याकडनं ती रेसिपी घ्यायची. अशीच करतात ना त्या पण. नाही ग, त्यांनी काहीतरी दही वगैरे आणि ते लोक खडे मसाले टाकतात, हिरवी मिरची कापून सफेद असतात ना. नाही खडे मसाले असे टाकत नाही, अख्खं त्यात मग ती पण विचार तिला, ती त्याची बारीक पावडर करते आणि त्यात टाकते. बापरे. हा, जाळ होतो. हो, लय जाळ होतो तिखटाचा.
मुस्कांच्या ह्याने त्याला मी केली हम्म. मग ती आम्ही म्हणजे मी नाही टाकत म्हणते हे दाता खाली ना हम्म. हे नाही आवडत लोकांना अच्छा. हा प्रत्येकाची आपली आपली चॉईस. हा चॉईस माझी बहीण जिथे राहते ना तिकडे बऱ्यापैकी मॉमेटियन वस्ती आहे आणि त्यांना जेव्हा त्यांचे मोहरम्स किंवा त्यांचे ईद वगैरे असते ना तर त्यांना खूप म्हणजे म्हणतात ना ते लोक घरी पाठवतात. बिर्याणी असू द्या किंवा काहीही फूड त्यांनी बनवलेलं असू दे ना तर ते तिकडे पाठवतात त्यांच्या घरी. तर एक मावशी पण होत्या माझ्या बहिणीच्या शेजारीच, त्यांनी एक मस्त अशी बिर्याणी बनवलेली, खूप किलोची म्हणजे म्हणतात ना भरपूर बनवलेली, मला वाटतं 9-10 किलोची बनवली असेल त्यांच्या घरामध्ये ईदीच्या टायमाला, आणि त्यांनी माझ्या बहिणीला दिलेली. आणि शी बिकेम सो मॅड, कारण तिला असं वाटलं की अरे ही बिर्याणीची रेसिपी खूप छान आहे, पण आणि तिने एक दिवस असं धरला की ती बोलली आता माझ्या पोराचा बर्थडे आहे तर मी 1-2 किलोची ठीक आहे, पाहुणे घरी आपले घरचे येतील आणि खाऊन जातील ती बिर्याणी. आणि त्या बाईला पण त्यांनी सांगितलं की तू आमच्या घरी जेवण बनवायला म्हणजेच बिर्याणी बनवायला ये. पण अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी माझी आजी ऍडमिट होती आणि मग ते सगळं बघितल्यानंतर ना आम्ही तिथेच म्हणजे म्हणतात ना टिल द 8 o'clock और समथिंग 9 o'clock पर्यंत रात्रीपर्यंत तिथेच होतो. मग आम्हाला काही जमलं नाही ते करायला. मग तिने सिम्पली तो केक असाच कापला घरच्या घरातच आणि ते लोकांनी डाळ पाणी करूनच खाल्लं, काही सेलिब्रेशन केलं नव्हतं त्या दिवशी. सो असं काही सिनारिओ झाला, त्यामुळे ती रेसिपी ही राहिली बघायची की नक्की बिर्याणी, कारण बिर्याणीचे व्हेरिएशन्स खूप आहेत आणि अमेझिंग लागते कोणत्याही प्रकारे बनवलं ना तर इट टेस्ट व्हेरी अमेझिंग. तर मला एक्सप्लोर करायला खूप आवडतं वेगळ्या वेगळ्या प्रकारची रेसिपी, म्हणजेच बिर्याणीची रेसिपी. सो नाव आता ती पुढे चालली बघू. हा, चिकनला मी ह्याच्यामध्ये टाकते तेलामध्ये. आवडते ना हा. तू परतीत नाही नुसतं कोण जास्त वेळ त्याला तू ना कोण मी? हा असं वाटतंय मला आता त्याला हा, शिजू देत असेल. नाहीस तू. अच्छा, लिंबू पण याच्यामध्येच ना? मग. होईल छान, म्हणजे तांदूळ पण थोडा खुल्ला होईल. हा तर ते हे नाही ना हा, वाशा वाशेत नाही त्याला. बरोबर. ते असं वाकडा होतो ना तो. तू कशीच घुसलं चालू मी त्याला बोलते तुझं माझ्यावरती असं कसं होऊ शकतो, असं कसं होऊ शकतो, असं कसं आता तर झालं कसं. हा तिथं घुसला ते फिरतानी तुझे पण चालूच नाही काय ते बघा घुसलं इथं बघा. मी ते पोरगा असं खाली इथं झुला खाली होता आणि वरती ते हलायला लागला. मम्मी बोली उचल पटकन. तू पंपा वरनं आणि मग ते आतमध्ये घुसलं. मी बाहेर एवढं कसं काय खाली घुसणार हे येत्या ते हवेमुळे गेला असं. हो हवेमुळे. पण तो काल पडायच्या हिशोबात होता का नाही गं? पडला नाही तो मग अगं मग वाकडा पूर्ण झालेला ना. हे घुसलं ना रशीमध्ये काय होतं माहितीये, ही हवा हा आणि ही तो वाकडा होतो. वाकडा होतो. अरे पण मग खाली पाळणं होतं ना बाबा, असं झालं ना एका पॉइंटला मला उचलू पर्यंत दम नव्हता. पडणार तर नाही कारण ते गोल आहे, रिंग आहे ती. नक्की ना? नाही पडणार नाही. Okay. This green masala I love to eat, but now I can't. मस्त. ह्याचा हाच का नाही राहू शकत कलर कसं राहील ग्रीन गिरे कसा राहील तू मसाला पडतो ना आपण ते काळ पण त्याला कलर येणार नाही. येस एक्झॅक्टली. ग्रीन बिर्याणी खायला खूप आवडते, पण मला वाटतं फक्त चिकन मध्ये नाही मटन मध्ये राहते ना ती ग्रीन बिर्याणी. त्या मिठाचा तर अंदाजच कळणार मला. मी आता जेव्हापासून बंदच केलंय जेवण तेव्हापासून मला अंदाजच येत नाही की किती मीठ पडतं. Oh, so delicious. वास घमघमाट. चिकन शिजलं. हा बघ माय गॉड. शेरा हा, त्या दिवशी थोडस माझ्याकडनं हे राहिलेलं ना. झालं शिजलं. एक्झॅक्टली. टमाटा also going into the masala. पावसाचं तर काही चित्र नाही झालं. 4 दिन की चांदणी गेला पाऊस. उफ. हे काय पुन्हा थोडा बघ ना वास. महादेवा. कर पाहिजे खूप पातळ आहे ना गे. येस.
फुटलेलं तांदूळ. आता कमी पाण्यात शिजेल. कुछ भी वेस्ट नहीं जाना चाहिए. वाव. त्याला मसाला जातो त्याला काय येस. करायचं ये बघून सगळं काय सुरेख कलर दिसतोय का मस्त. प्राजक्ता यू मिसिंग दिस. बस आता घरी. ऋतिक बोलतोय मला यायचंय म्हणजे छोटी ताईला भेटायचंय, मला बाळाला बघायचंय असं भाऊ सांगत होता. पण मग भाऊ बोलला आता ह्या महिन्यात तर थोडस त्याच्या परीक्षेमुळे त्याला काय अवघड वाटतंय. बोला बघू पुढच्या महिन्यात बघू मग असं. इकडं बघ तुला काय ना काय विसरायची सवय लागली आहे ना. एवढं सगळं सामान आणलं तरीच विसरलास. जा आता हा तेवढ्यासाठी जा खाली. आता काय चाललंय? जेवण चाललंय. मम्मीने सांगितलं तुमच्या कढीपत्त्याचं झाड लय छान आलंय दादा. आई शपथ केवढं मोठं आलंय हे. खाली बसूया का? 1 रुपयाला 1 कढीपत्ता. मस्त वाटतंय मग. अरे बापरे म्हणजे वर्ष झालं मग ते आणलंय का? म्हणजे ते छोटं लावलेलं काहीतरी. हा त्याच्यामधून पण कमी केलं. आई शपथ मस्त आहे. पण मोठं आले मस्त आहे. कॅमेरा फोकस होत नाहीये पण मस्त आहे. ओवा पण आहे. ओवा कुठे मग तो? अच्छा तो आहे का ओवा आलाय म्हणजे लावले. मला पण लावायचं. मी कारल्याचं लावणार आहे. आता ह्या पोरांना लागतं ना कारल्याचा पाला ना असा पिळून द्यायचा म्हणजे सर्दी कमी होते त्यांची. हे छातीतले कफ असतात ना मम्मी म्हणते कमी होतात. पण मला ते कारले आणले तिने बिया आणून ठेवल्यात. मी कारल्याचे लावणार आहे. तर काय म्हणता मंडळी, खाली आलो आहे मी दही घेण्यासाठी आणि वातावरण बघा किती मस्त आहे. छान वातावरण झालेलं आहे. ऊन आलंय आणि आज 10-15 दिवस झाले पाऊस सगळीकडे. आता हिरवगार झालेलं आहे, ग्रीनरी आहे. जरा छान वाटतंय. ऊन पडलंय आणि आमच्या सोसायटीमध्ये आता गॅसची पाईपलाईन पडलेली आहे. त्याचं काम चालू आहे म्हणून सगळीकडे असं काम खोद वगैरे चालू आहे आणि रजिस्ट्रेशन पण चालू आहे सध्या. तर थोड्या वेळाने जाऊ आपण रजिस्ट्रेशनसाठी. जर कोणी बघत असेल तर मी विचारतो, म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये जर कोणी असेल आमचे व्हिडिओ बघत असेल तर मी त्यांना टायमिंग वगैरे सगळं माहिती करून तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करतो. कारण मला वाटत नाही भरपूर दिवस राहील रजिस्ट्रेशनचं. कारण मागचे 3-4 दिवस झाले हे रजिस्ट्रेशन कंटिन्यू चालू आहे. मध्ये बंद केलं होतं त्यांनी, तर आता पण तेच चालू आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. काम चालू आहे ते गॅसचं पाईपलाईनचं. प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे गॅसचं. सगळीकडे खोदाखोद करून ठेवलेली आहे. हे असे कामं चालू आहे. तुम्ही पाईपलाईन बघू शकता. पाईपलाईन पडलेले आहे बिल्डिंगला, सगळीकडे अटॅच झालेले आहेत. फक्त आता रजिस्ट्रेशनचं काम चालू आहे. रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये होणार आहे आपल्या हॉलमध्ये आणि हे झाल्यानंतर मग बघू आता जसे सोसायटीमध्ये आता सगळे पेपर जमा होते रजिस्ट्रेशनचे एकत्र झाल्यानंतरच मग ते लोक काय ते डिसिजन घेते. असं आहे. मग कनेक्शन वगैरे चालू करतील. घेतलंय गॅससाठी हे असं हे कनेक्शन आतमध्ये गेलेलं आहे आणि हे इथून ते मोटर वगैरे चालू करतात. मशीन चालू आहे. मशीन चालू आहे. किसका शिफ्टिंग हो रहा है? किसका शिफ्टिंग हो रहा है? शिफ्टिंग है 15 आपली जी सर्विस लिफ्ट है ना त्याला तो करा. इथून ना करू. अरे वो पूरा वाट लग जाएगा लिफ्ट का. उसको निकालो बाहर निकालो. एवढं जाऊन द्या ना. मग आता साहेब ते फक्त एवढंच जाऊ दे. त्याला सहन घेतला नाही हो बरोबर. आता एवढं ते काढण्यामध्ये अजून नाही टेकू नका साईडला घ्या. हो
उलट असतो. लिफ्टला जर प्रॉब्लेम झाला 5-6 लाखाची लिफ्ट आहे ती, लफडा होऊन जाईल तिचा. हो हो. चला मी इथं थांबत आहो. चला येतो मी सोबत. हा इधर उधर साइड में सर्विस लिफ्ट है, उधर डाल दो पूरा. इधर समजलं. उलट आहे. याची शिफ्टिंग चालू आहे 15-2. ठीक आहे, फक्त तिकडून घेऊन जावा. हा तेवढं लक्ष द्या. लिफ्टला तर काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली काय माहितीये, यांना काही इन्स्ट्रक्शन दिलेले नव्हते की कुठून घेऊन जायचं लिफ्टला. मी ऑलरेडी त्यांना एकदा ना लिफ्ट दाखवून देतो, म्हणजे लफडाच नको, प्रॉब्लेमच नको. आता काय एकदा मी इथून निघून गेलो ना, मग ते वापस तेच करणार. त्यांना ते हे जवळ पडतंय. हे असं नाही झालं पाहिजे. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे या गोष्टीची. इथूनच घेऊन जाऊ. आमचं नाही तर घेऊन जात होता, त्याला बोलतो इथं घेऊन जा. यांच्या नादामध्ये मी कोकोपीट आणि माती घेऊन यायचं विसरलो. ती नेहमी बोलते हा विसरलो, बाहेर गेला की विसरलो, बाहेर गेला की विसरलो. असं आता विसरलो, खरंच विसरलो. हा फक्त कोशिंबीर दिलीस का काय? तर असं दाखवते जसं काय मी पुन्हा जेवणाचा बेतच केलाय. हा हा भात कोणी गेलाय? मम्मीनी. आणि तू कोशिंबीर. येस फक्त एवढी कोशिंबीर केली. येस. मजा आहे राव तुमची. आराम आराम. खाली पाणी होत. द्या हळूहळू आता द्या. पण तेव्हा तू डब्बा आहे ना, डब्बा माझ्या सासूचा आहे. तिने शिरा दिलेला जाताना चालेल. आणि सांगा, ऐका ना, मला एक फेवर करा ना तुम्ही ती ह्याची दही वड्याची ना लय भारी केलेली. मी कधी खाल्लं नव्हतं तसं. रेसिपी शेअर करा ना. लय छान होती, खरं शपथ सांगते. मी ना पूर्वी खाल्लेलं ना, माझ्या मैत्रिणी दिले ते थोडं खारट आंबटच होतं. पण तुम्ही दिलेले ना ते गोड, मी असं खात नाही असं. पण लय छान लागला होते त्या दिवशी. मग मम्मीला पण आहे की नाही एकच घास दिला ना मम्मी, मी ते खाऊनच डिलिव्हरीला गेलेले. लय सुंदर होतं. मला तेवढी रेसिपी शेअर करा. चला, मला कोशिंबीर नसणार आहे. मी अशीच आपली थोडीशी लावून खाणार आहे. आपण घे थर्मस मध्ये डायरेक्टली मोठं पाणी आहे ना, गरम करावं लागेल. आहे होते पाणी होतं का थोडं देत होते आम्ही त्यातच पाहिजे का हसतो. नाही पडले नाही गरम पाणी केले तुम्ही नाही. पण काय सगळं काय काय दिसतंय मला गाळ असेल. काय करायचं काय समजत नाही. एवढं घाण पाणी यायला लागलं, पिवळं जरीत पाणी. टाकी साफ केली का? अच्छा असं आहे का? म्हणून आपलं पाणी कमी सोडलंय. टाकी साफ केली म्हणजे मग 2 दिवस टाकीच साफ करतायत का? टाकी किती आहे? एक टाकी आहे का? ओके, जस्ट नाव गो. त्यांच्यापेक्षा यायला जास्ती राग येतो.
त्याला त्यालाच अमेझिंग एन्जॉईंग द बिर्याणी. त्या बाटल्याचं स्वच्छ पाणी आहे ना, मला गरम लागून बसले. गाईज, किती जणांना म्हणजे म्हणतात ना ताज्या बिर्याणीपेक्षा शिळी बिर्याणी आवडते. म्हणजे मला तरी असं वाटतं की भरपूर जण फॅन आहेत शिळ्या बिर्याणीचे, आणि मला तर खूप आवडते, पण मला नाही खायला देत मम्मी आता. लिंबू कशाला, तुम्हाला आहे ना कोशिंबीर, खावा त्याच्यासोबत. कसं झाला त्या दिवशी मी केलेला, कसा होता? त्याला मसाला तर मसाला बदल झाला. परफेक्ट झाला ना. तिला तेच म्हणणार का तांदूळ कमी घे, पण जर काय कौतुक. सो गाईज, जेवण झालेलं आहे आणि आता मी माझ्या बच्चू सोबत टाइम स्पेंड करतोय आणि इथे आता झोपा चालू आहेत मस्त पोटभर जेवण करून धाराधूर. सो इथपर्यंत आजचा ब्लॉग होता. आता भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन बाय.